हरी हरी हरी. आज गीता जयंतीचा दिवस आहे, परम पवित्र दिवस. आपल्याकडे कुणाला गीता माहिती नाही असं नाही, नाव माहिती आहे, पण गीता वाचलेली असेल किंवा समजलेली असेल असं फार सांगता येत नाही. पण पुष्कळ वेळा गीता हा ग्रंथ घरातच नसतो किंवा असला तरी पूजेत असतो आणि तो कुणीतरी घरात वाचतं न वाचतं असं आहे. पण हे जे ग्रंथ आहेत ते नुसते पूजेत ठेवून त्याला गंधाक्षता फुलं लावण्याचे हे ग्रंथ नव्हे, तर हे ग्रंथ जीवनाचे ग्रंथ आहेत. भगवद्गीता हे जीवनाचं शास्त्र आहे. जीवन कसं जगावं, उंच पातळीवर जीवन कसं जगावं हे ज्या ग्रंथातून कळतं तसा हा भगवद्गीता ग्रंथ आहे. पुष्कळ वेळा भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ असं आपण म्हणतो, परंतु हा धार्मिक ग्रंथ नव्हे, हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. धार्मिक ग्रंथ म्हटलं की आपण त्याला संकुचित केल्यासारखं होतं, पण हा आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर हा ग्रंथ सर्व ठिकाणी शिरोधार्य मानलेला आहे. कारण त्यातलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आध्यात्मिक पातळीवरचं असल्यामुळे सर्वांनाच ते जीवन, त्यात सांगितलेला उपदेश, त्यात सांगितलेला बोध हा जो आहे तो सर्वमान्य असल्यामुळे अनेक विचारवंत भगवद्गीतेचा अभ्यास करून त्याप्रमाणे जीवन जगत असतात. त्यामुळे तो धार्मिक ग्रंथ म्हटलं की त्याला मग हा आमचा, मग तो दुसऱ्या धर्माचा, तो तिसऱ्या धर्माचा असं म्हटलं जातं. तर तसं न करता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ आहे. आणि अध्यात्म इतर सर्व शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये फरक पडत जातो. आज जे आहे त्याच्यापेक्षा उद्या फरक, त्याच्यामध्ये संशोधन होत जातं आणि बदल होत जातो. परंतु अध्यात्मशास्त्र जे आहे ते ज्या आत्म्यावर अधिष्ठित आहे त्या आत्म्यात बदल होत नसल्यामुळे अध्यात्मशास्त्रामध्ये कधी बदल होत नाही. जे अनादिकालापासून सांगत आलेले तेच आजही आहे, तेच पुढे राहणार आहे. त्यामुळे हा अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ हे शास्त्र अबाधित आहे. आणि 6 शास्त्र जी म्हटलेली आहेत ते 6ही शास्त्र ज्याच्यामध्ये एकत्रित आलेली आहेत असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे इतर शास्त्रांचा म्हणजे वेदांत आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, ही सगळी जी शास्त्र आहेत ह्या शास्त्रांचा अभ्यास करायला आपल्याला जमला नाही तरी गीता वाचली आणि ते जर मिळालं तर त्याच्यामध्ये सगळी शास्त्र आलेली आहेत. विशेषतः 4 शास्त्र त्याच्यात आलेली आहेत. सांख्य आहे, वेदांत आहे, योगशास्त्र आलेलं आहे आणि फक्त न्याय आणि वैशेषिक जे आहे ते फक्त त्याच्यात नाही आहे. पण बाकी सगळ्या शास्त्रांचा समावेश या भगवद्गीतेत आलेला आहे. आणि भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे वास्तविक भगवद्गीतेचं संस्कृत फार अवघड नाही, सोपं आहे. परंतु ते कळत नाही म्हणून त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलं. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून त्याच्यावर आणखीन पुन्हा सोपं करण्याचं काम झालेलं आहे, अनेकांनी केलेलं आहे. स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी आहे, अनंतराव आठवल्यांनी लिहिलेली आहे, आणखी बऱ्याच जणांनी केलेली आहे. पण हे सुद्धा ग्रंथ नुसते पारायणाचे ग्रंथ नाही. पुष्कळ मंडळी 700 श्लोक पाठ करतात आणि 1.5 तासात आमचे म्हणून होतात असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे एकदा जे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुरुवात करायची ती शेवट जाऊन थांबायचं, यत्र योगेश्वर कृष्ण, तिथं जाऊन थांबलं झालं एकदाच, असं नाही. त्याच्यातला एक शब्द, एक श्लोक जरी घेतला तरी तिथं थांबून विचार करायचा. जसं भक्ताची लक्षणं सांगताना अद्वेष्टा, थांबायचं तिथेच. अद्वेष्टा झालो का आपण? आपल्याला भक्त म्हणता येत नाही. आणि पुढे तर केवढी यादी दिली सर, म्हणजे एक शब्द त्याच्यात मध्ये घेतला तरी त्याच्या ठिकाणी थांबायला पाहिजे. ते भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आता म्हटलं त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्राचा. आणि असं म्हटलं जातं की वेद हे निश्वसित आहेत, भगवंताच्या निश्वासातून आलेले आहेत. परंतु भगवद्गीता हा भगवंतांच्या मुखातून आलेला असल्यामुळे त्याचं महत्त्व विशेष आहे. मग त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी वेळोवेळी अनेक वया घेतलेल्या आहेत. त्याच्या अंगाने आपण थोडं बघू. ते काय एका ठिकाणी म्हणतात गीतेचं महात्म्य सांगताना, गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. सप्तशती 700 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि 700 श्लोक म्हणजे मंत्र आहे. एक एक श्लोक म्हणजे जणू मंत्राचं महत्व त्याला आहे. म्हणजे सामान्य आपलं काहीतरी म्हटलंय असं नाही. म्हणून म्हटलं नुसतं मंत्र नव्हे, एक एक शब्द त्याच्यातला जो आहे तो मंत्रासारखा आहे. त्यामुळे त्याचं महत्व आहे. पण ते समजून घेतलं आणि आचरणात आणलं तर, ते जर घेतलं नाही तर त्याचा उपयोग नाही आहे. किंवा त्याला आणखी त्यांनी म्हटलंय की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता,
संसार पथश्रांता विसंवावया. ही गीता कशी आहे माहितीये का? गीतेचा मांडव आहे, त्याला ही अक्षर म्हणजे द्राक्षाचे घोस असल्यासारखे, आणि त्या मांडवाखाली कुणी विश्रांती घ्यायचे? संसार श्रांत जे जीव आहेत, म्हणजे आपल्यासारखे संसार करून करून थकलेत, भागले आहेत, त्यांना विश्रांती हवी ना, गीतेचा आश्रय घ्या. मांडवाखाली बसायचं याचा तर नुसतं बसायचं नाही आहे, त्याचे जे द्राक्ष आहेत, जे शब्द आहेत, ते आपण चवीनं खायचे. त्याचा अर्थ समजून घ्यायचे, आणि त्यातला ब्रह्मरस जो आहे तो ब्रह्मरस सेवन करायचं. आपल्याला आमरस माहिती आहे, सुधारस माहिती आहे, फ्रूट ज्यूस माहिती आहे सगळे, पण ते केव्हा ना केव्हा तरी विटणार, संपणार. हा ब्रह्मरस आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक श्लोकात जो ब्रह्मरस आहे, तो ब्रह्मरस प्राशन करून करून आपण स्वयमेव ब्रह्म व्हायचं आहे. आणि ब्रह्म व्हायचं आहे म्हणजे मुळात जीवो ब्रह्मैव ना परा. आपण ब्रह्मच आहोत, पण आपल्याला विसर पडलाय आणि आपण जीवभावावर आलोय, आणि मी, माझं आणि मला, बस याच्यात गुंतलेले आहेत. हा मी, हे सगळं काय जे आहे ते माझं, आणि मला काय, ह्याच्यात आपण गुंतलेलो आहोत. तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ती शिकवण गीतेला सांगितलेलं आहे. मग सीतेची शिकवण काय? येत अविद्या नाशू हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ. अविद्येचा नाश. अविद्या काय? मी देह आहे असं म्हणणं, ही अविद्या, हे अज्ञान. ज्ञान काय? मी आत्मा आहे. ज्ञान किती सोपं आहे कळून. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करायला. मी देह आहे असं जे म्हणतो, हा बाहेरचा आउटर आय हा सोडायचा, आणि इनर आय मी त्याला धरायचं. पण इथून सुटू तेव्हा ना, इथून सुटला की तिथंच जाणार, पण इथून सुटण्यासाठी सगळी साधन आहे. बघा, विचार करायचा. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करून पाहता ते दुभिनली जगा पुरते. श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण कशी आहे? गाय आहे. हा, जशी गाय असते ना, आपल्या वत्साला दूध द्यायचं निमित्त, पण जगाला मिळतं. वत्स फार पित नाही, थोडं पितं, पण बाकीचं दूध जगाला मिळतं. तसं ह्या श्रीकृष्ण जी गाय आहे, या गोमातेनं अर्जुनाला निमित्त करून जी गीता सांगितली, ती आपल्या सगळ्या जगाला उद्धरून नेण्याला तिच्यामध्ये क्षमता आहे. पण त्या वाटेला गेलो तर अमृताचं कुंड भरलेलं आहे, पण आपण तिकडे असंच जर केलं, काय करणार आपण त्याला? अरे बाळा, तुझ्या समोर आहे, तुझ्या जवळ आहे, प्राशन कर. त्याच्यापेक्षा अमृत तुल्य टी जर आपल्याला बरा वाटत असेल, आपण काय करणार? मग चालू दे, काय काम आहे ते. तर दुविन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय, म्हणून जाणतया सवा गीताची एकी सवा. म्हणून गीता वाचायची असेल ना, नुसती कळत नाही. नुसतं संस्कृत पंडित असला तरी त्याला गीता कळणार नाही. जाणत्या बरोबर गीता वाचली पाहिजे. म्हणून हे ग्रंथ कळायला गुरु कृपा व्हायला पाहिजे, साधना व्हायला पाहिजे. हे दोन्ही झालं तर हे अर्थ कळतात, नाहीतर हे ग्रंथ कळत नाही. म्हणून हे ग्रंथ कळण्यासाठी जाणत्या बरोबर आपण हे समजून घेतलेलं पाहिजे. काय करायला आगवा शास्त्री येरी, ह्याची गीतेची जी आहे हे समजून घ्यायला पाहिजे. इतर शास्त्रांचा फार विचार करायचं कारण नाही आपल्याला. आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळली जे निराळे, ते श्री व्यासे केली करतळी घेवोये ऐसी. गीता म्हणजे कृष्ण आणि अर्जुनात जी मोकळी गोष्ट झाली, ती महर्षी व्यासाने श्लोकबद्ध केली. 700 श्लोकात आणली, त्याचे 18 अध्याय केले, आणि त्याच्यामध्ये पद्धतीप्रमाणे कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे बरोबर मांडून त्याची विभागणी करून आपल्या हातात दिलेली आहे. आणि म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वासाला उपकारू. म्हणजे व्यासांचा आपल्याला मोठा उपकार आहे की त्यांनी जर का हे करून आपल्या समोर दिलं नसतं तर कृष्णाचं बोलणं अर्जुनापुरतच झालं असतं, बाकीच्यांना उपयोग झाला नसता. म्हणून व्यासांचे हा महात उपकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता पाहिजे. ह्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणून मने काये वाचा जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्या गीतेचं काया वाचा मनाने जो ग्रहण करेल, वाचेल, समजून घेईल, त्याच्यावर चिंतन करेल, मनन करेल,
आणि अनुसरण करेल. चिंतन मनन करतात, प्राध्यापकी मंडळी लिहितात, त्याच्यावर ग्रंथ लिहितात, व्याख्यानं लिहितात. साधना करता का असं जर विचारलं तेवढं नाही. त्याचं अनुसरण व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे करायला पाहिजे. युक्त आहार विहार सांगितला, मग तसा युक्त आहार विहार करायला पाहिजे. विकार टाकायला सांगितले, टाकायला सुरुवात केली पाहिजे. हे जर केलं तर जसं जसं आपण करू तसं तसं तो मार्ग आपल्याला मोकळा होत जातो, पुढचं दिसत जातं. या मार्गाने जायचं, असं जायचं, असं जायचं. तो दिवा आहे हातात केलेला आपल्याला त्या मार्गावरून चालायला. आणि तसं गेलं, त्याचा सेवक झाला तर काय होतं? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. मुख्यमंत्री पद नव्हे, पंतप्रधान पद नव्हे, राष्ट्रपती नव्हे, स्वानंद साम्राज्य त्याचा चक्रवर्ती होतो. जसे सगळे संत असतात ते स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती. काय होणे आम्हा इथे विठ्ठलाचे पायी. अहो तुम्हाला अमकं पाहिजे का? तुकोबानं नेलं शिवाजी महाराजांनी. ते म्हणले काय करायचं आम्हाला, हे जे काय तुम्ही धनधान्य संपत्ती आणलेली आहे जी, मला काय करायचं? ते आत्मानात्म विवेक सांगितला तसं लक्षात येतं, ह्याच्यात अर्थ नाही फारसा. ठीक आहे, आम्हाला असं काही मिळालेलं आहे की ज्याच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत, हे लक्षात येतं. म्हणून स्वानंद साम्राज्य, आत्मानंदाचं ब्रह्मानंदाच्या साम्राज्याचा हा चक्रवर्ती होता. इथपर्यंत हे गीतेचं आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांनी म्हटलंय जे हे श्रवणे पाठे अर्थे. मग आता काही मंडळी काय म्हणतात बघा, त्यांनी श्रवणे म्हटलेलं आहे का नाही, पाठे म्हटलेलं आहे का नाही, मग आम्ही तेच करतो. आम्ही श्रवण करतो, पाठ करतो. पुढे अर्थे म्हटलंय त्याचं काय? ते केलं नंतर गीता नेदी मोक्षा हरवते. हे जर केलं तर गीता मोक्षाच्या अलीकडचं काही देत नाही, थेट मोक्षाला. म्हणजे म्हणा आत्ता कशाला मोक्ष आहे, मला अजून बराच संसार करायचा आहे. ते संसार करायचे, मेल्यावर मोक्ष नाही आहे. संसारात असतानाच मोक्षाची स्थिती प्राप्त करून घेता येते. नाथाने संसार केला ना, तुकोबांनी केला ना, गोंधळेकर महाराजांनी केला, सगळ्यांनी केलाय. संसार टाकून नाही सांगितलं कोणी, संसारात असतानाच मोक्ष. म्हणून ह्या गीतेचं जर बघितलं नुसतं पठणाने कसं होईल? पाठ केलं सगळं, पुष्कळ मंडळी आता तिथं त्याची संथा दिली जाते, पाठ करा, पण त्याच्यानंतर अर्थाकडे बघा. लहानपणी पाठ करून घ्यावं, लहान मुलांच्याकडून पाठ करून घ्यावं, वाणी बसते. आणि ती बसली असली तर पुढे हळूहळू त्याचा अर्थ समजावून सांगायला पाहिजे की काय म्हटलेलं आहे, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तसं जर राहिलं तर मोक्ष आरोते काही नाही. कारण समर्थू दाता कोणा ते नास्तीन म्हणे. ही गीता कशी आहे? समर्थ आहे आणि दाता आहे. पुष्कळांना दाता व्हावं असं वाटतं, दाते व्हावं असं वाटतं, काय जे असेल ते, पण जवळच काही नाही. आणि मी दान करणार आहे, काय उपयोग? हा समर्थ आहे आणि शिवाय दाता आहे. सद्गुरू समर्थ असतात आणि दाते असतात. आम्ही तेच म्हणतो, सद्गुरू भेटले की आमच्या जरा घराचं अर्धवट बांधकाम राहिलंय ते पुरं होईल. तसले सद्गुरू नाही काय करत, सारे सद्गुरू असतील ते म्हणजे ते घराचं असेल ते तुमचं तुम्ही बघा. परमार्थात तुम्हाला काय हवंय का ते द्यायला ते समर्थ असतात आणि दाते असतात. म्हणजे गीताई कशी आहे? समर्थ दाता कोणा ते नाही. अहो मग ते तुम्हाला मिळत असेल, आम्हाला कोणा ते नाही न म्हणे. तुम्हाला हवंय का? इच्छा आहे का? आर्तता आहे का? तुम्हाला जिज्ञासा आहे का? खरंच आपल्याला ते हवंय का? तीव्र संवेग आहे का तुमच्या ठिकाणी? जर असेल तर गीता कोणाला नाही म्हणत नाही. फक्त ती जाणत या सवा वाचायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे काय करायला पाहिजे. आपल्याला कळणार नाही. आणि ही काय श्रीकृष्ण उक्ती आकारू, ही जी आहे श्रीकृष्णाची उक्ती आहे म्हणून त्याला आकार दिलेला गेलेला आहे. त्यांना त्याने असं म्हटलं आणखी एका ठिकाणी, कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. वर्म कळत नाही तसं परमार्थाचं देखील वर्म कळत नाही. आहे तरी परम सुगम, परी जाहला जनासी दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संत भेटले नसतील, सत्पुरुष भेटले नाहीत तर परमार्थ अवघड वाटतो. तर त्यांनी जसं करायचं नाहीच आहे काही, इथे खूप कृती काहीतरी. परमार्थ म्हणजे काहीतरी उठाबशा काढायचे असं काय आहे का? डोंगर चढायचं आहे, आपला बोध बदलायचा आहे, ते आपणच आपल्यामध्ये करायचं आहे. हे वर्म जर कळलं
तर त्याच्यामध्ये कष्ट नाही आहेत काही. आपली दृष्टी बदलायची, व्यावहारिकी दृष्टी जाऊन पारमार्थिकी दृष्टी आणायची. म्हणून हे वर्म सत्पूर. म्हणून सगळ्यात महत्व जर असेल तर संतांच्या संगतीला महत्व दिलेलं आहे जास्ती. ग्रंथांची संगती असली तरी ग्रंथ समजावून सांगायला संत पाहिजे. नाही तर ग्रंथ असले तरी आहेत घरात प्रत्येकाच्या असेल, गीता ज्ञानेश्वरी दासबोध आहे माळ्यावर ठेवलेले आहे. कदाचित थोडंसं वाटलं तर खालच्या मजल्यावर आले असतील वरच्या माळ्यावरून, पण त्याच्या पुढे त्याच्या अंतरंगात शिरलं पाहिजे आणि त्याप्रमाणे करायला लागलं पाहिजे. हे जे आहे ना, हे कळायला संत सांगतात. कारण ते आपले जीवन, त्यांचा आदर्श आपल्या पुढे असतात. ते कसे वागतात, कसे बोलतात, काय करतात, हे लक्षात आलं की असं वाटतं हे आपल्याला करायला पाहिजे. म्हणून ह्या गीतार्थाची थोडी स्वयंशंभू विवरी शंकरांनी सांगितलं त्यांना. तिने जेव्हा विचारलं पार्वतीनं, तेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्यात ते हरू म्हणे नेणी जे सांगता येत नाही. म्हणून कोणीही गीताचा अभ्यास करत असला तरी कोणी असं म्हणत नाही की मला गीता सगळी कळली. कोणी सांगत थोडं थोडं कळलं. त्या सागरात इतके मोती आहेत, रत्न आहेत, बुडी मारून एखादं रत्न मला सापडलं. आणखी असंख्य आहे ज्यांनी त्यांनी साधना करावी आणि ते त्याच्यातलं जे आहे ते मिळवावं आपण, असं सांगितलेलं आहे. म्हणून हा वेदार्थ सागरू म्हटलेला आहे त्याने. हा सागर आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्या ठिकाणी म्हणताना म्हणतात की ज्या ठिकाणी वेळावती वेद, वेदांना देखील ते लागत नाही, कळत नाही, त्याचं मी मतिमंद काय सांगणार. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज गीतेचा अर्थ सांगण्याच्या बाबतीत स्वतःला मतिमंद म्हणतात. मग आपण काय छाती ठोकून सांगणार की मला ना गीता हो कळली. थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण, जसं सागर आहे, हा समुद्र स्नान करायचं असेल तर आपण काय मध्ये उतरत नाही, कडेला जातो, थोडी बुचकुळी मारतो आणि समुद्र स्नानाचं पुण्य मिळालं म्हणतो आपण. तसं थोडं थोडं जरी त्या गीतेमध्ये प्रवेश केला आणि थोडं थोडं जरी समजून घेतलं तरी देखील आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनाला एक वेगळा स्पर्श होतोय. जीवन पालटत जातं, आपली दृष्टी बदलत जाते. हे जे आहे हे आपण करायला पाहिजे. म्हणून गीता जयंतीमध्ये आपण म्हटलं कर्मयोग जो आहे तो समजून घेतला पाहिजे. खूप कर्म करणं म्हणजे कर्मयोग नव्हे, पण कर्म करत असताना नित्यनैमित्तिक कर्म करायचे आहेत. काम्य निषिद्ध कर्म टाकायची आहेत. नाही तर चोरी चहाडी गुन्हेगारी भगवत स्मरणपूर्वक करतोय तसं करतातच. दरोडा घालायला झालं ते जे त्यांचा तो देवता असते तिथं ते बोटाचं ते रक्ताची धार धरून आमचा आहे दरोडा यशस्वी हो, हे गीतेत सांगितलेलं नाही. जे निषिद्ध कर्म आहे, काम्य कर्म आहे, ते करायचंच नाहीये, त्याचा संन्यासच आहे. आणि नित्यमयी नैमित्तिक म्हणजे रोजची आपली जी कर्म आहेत, विद्यार्थ्याला आपला अभ्यास कर्म आहे, गृहिणी असेल तर घर संसार सांभाळणे, नोकरी करत असला तर नोकरी धंदा आहे, जे काही आपल्या वाट्याला आलेलं कर्म असेल ते कर्म उत्तम प्रकाराने करायचंय. आणि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, तू या देहाकडून ते काम करून घेतलेलं आहे ते तुझं तुला अर्पण आहे. अशा बोधावर हे कर्मयोग व्हायला पाहिजे. भक्तियोग सांगितलं त्याप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे असं लक्षात ठेवून प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाचं, नम्रतेचं, सरळ वर्तन, ही भक्तियोग. किती माळा ओढल्या आणि किती तास पूजा केली आणि किती उपास तापास केले म्हणून भगवंत प्रसन्न होतो असं होत नाही. जे परमेश्वराला आवडतं ते आपल्याला आवडलं पाहिजे. परमेश्वराला काय आवडतं? त्याला करुणा, शांती, प्रेम, दया, सहनशीलता, परोपकार, ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, दुसऱ्यासाठी झिजणं, आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी कामी लावणं, हे सगळं भगवंताला आवडतं. तुम्ही किती मोठे डॉक्टर आहात, तुम्ही किती मोठे वकील आहात, किंवा प्रॅक्टिस तुमची किती लाखाची आहे, ह्याच्याशी भगवंताला काही कर्तव्य नाही. ते तुम्ही करा. योग्य मार्गाने करत असलात भगवंताला मान्य, वेड्या वाकड्या मार्गाने करत असलात तर भगवंताचा दिशा ह्या बाजूला आणि तो दुसऱ्या दिशेनं चालला, ते मान्य नाही. त्यामुळे भक्ती म्हणजे ते नाही. ध्यानामध्ये आता मी म्हटलं त्याप्रमाणे नो माइंड स्टेट, मनाचा लय करायचा आहे, पुढे मनोनाश करायचा आहे, ते नीट समजून घ्यायला पाहिजे. नुसते ध्यानाचे वर्ग सगळीकडे निघतात, त्या ठिकाणी ध्यान सांगणाऱ्या व्यक्तीमध्ये ते सामर्थ्य लागतं की ते त्याला बरोबर मार्गाने नेतील. तो अनुभवाची व्यक्ती लागते आणि त्याच्याकडून ते मिळालं तर त्याप्रमाणे आपण घरी करत राहायचं आहे. सारखं तिथं जाऊन बसायचं कारण नसतं. समजून घ्यायचं, आपापल्या ठिकाणी बसून साधना करायची, मधून मधून आपल्याला काय अडचण आली ते विचारावी. हा ध्यान योग. आणि या सगळ्यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे.
एकदम ज्ञानयोगाला तुम्ही जात नाही. एकदम सांगी काना वचनाचे भेटी कानावर पडल्याबरोबर सोहम म्हणून उठला असे ज्ञानेश्वर महाराजच फक्त, बाकी कोणी नाही. त्यामुळे ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कर्म करत करत भक्ती ज्ञानाचा उदय होत होत त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त ज्याला होतं आपण म्हणतो मीच तो आहे, अशा बोधामध्ये आपल्याला यायचं आहे. अशी ही वाटचाल आहे. आपला 2 वर्षाचा कोर्स नव्हे. की ही ती फिरी मी ऐकलं परत जाहिराती येतात. मी काही वेळा गंमत विचारते घरी, एकाला आली ती जाहिरात ध्यानाचं काय वर्ग आहे म्हणून. मी सहज फोन केला की बा काय तुमच्याकडे ध्यान शिकवतात असं विचारलं. तर ते म्हटलं, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आमच्याकडे 500 रुपये फी आहे, पहिलाच शब्द, आणि 3 दिवसात आम्ही ध्यान शिकवतो. रोज 1.5 तास याप्रमाणे 3 दिवस आलं की ध्यान शिकलं. मी म्हटलं हो ध्यानाला बराच काळ लागतो, असं चटकन ध्यान नाही. नाही आमच्याकडे आहे, तुम्ही तेवढी ती फी भरली आहे आम्हाला. म्हणजे पैसे भरून जर ध्यान लागलं असतं तर सगळे माणसं ध्यानाला बसली असतील, पुन्हा दिवसा उजेडात वेडेवाकडे धंद्याला गेली असती. एक 500 रुपये टाकले त्यांचे, म्हणजे आपल्याला ध्यान लागतंय ना. बरं झालं. पुष्कळ लोक करतात ना, धंदा करून येतात आणि वेडावाकडे पैसे आलेले असतात पुष्कळ, त्यातली एक नोट पेटीत टाकली देवळामध्ये की सगळं त्याचं वाईट होतं. ते पैसे जे असतात ते असलं जे आहे ते देवाच्या ठिकाणी ठकाठकी चालत नाही. हा, देव आतच बसलेला आहे, तो बघत असतो हा चोर काय करतोय ते. असलं चालायचं नाही. देवाच्या ठिकाणी सगळं शुद्ध पवित्र पाहिजे, वेडवाकडं नाही. त्यामुळे गीता आपल्याला हे सर्व शिकवते. म्हणून शेवटचं जे त्याचं आहे, यत्र योगेश्वर कृष्णा यत्र पार्थो धनुर्धा तत्र श्री विजया भूती ध्रुवानिर्मम. ज्या ठिकाणी गोपालकृष्ण आहेत आणि अर्जुनासारखा भक्त आहे, भक्त पाहिजे, हे दोन्हीच एका ठिकाणी येतील, त्या ठिकाणी यश आहे. त्यामुळे आपण आपलं जे काम आहे, काहीही काम आपण जे करत असू ते योग्य कर्म पाहिजे, वेडवाकडं कर्म नाही. भगवत स्मरणपूर्वक करावं. मी सांगते या लोकांना पुष्कळांना, ज्यांचे कारखाने आहेत, ज्यांचे काही धंदे उद्योग आहेत, काय जो त्यांचा असेल तो माझा आहे म्हणू नका. घर देखील माझं म्हणू नका. भगवंताचं घर आहे, त्याच्यात मी राहते, त्याच्यात मी एक सेवक म्हणून आहे. आणि जी काही मंडळी माझ्या वाट्याला दिली आहे त्यांची सेवा करण्याचं हे माझं काम आहे. माझं घर कुठलं आपल्याबरोबर नेणार आपण? काय येताना घेऊन आलो तो बरोबर? काय घेऊन आलो तो आपण येताना? जसे आलो तसं जायचं आहे. फक्त इथं जेवढे आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येईल ते सर्वांचा सेवा. घरात मंडळी जेवायची असली तर भगवंत जेवायचं आहे, कसं तरी एकदा करून घातलं घ्या असं नाही. काय स्वयंपाक करत असताना नामस्मरणपूर्वक स्वयंपाक व्हायला पाहिजे. झाडू मारत असलो तरी मंदिर झाडतोय असा भाव पाहिजे. काय वाज बाई आली नाही, कटकट आहे त्या खाणार काढलं, सांगितलं कशाला एवढं मोठं घर घ्यायला, आपल्याला झाडता येत नाही तर मग आपली एक खोली यावी, सुखाने राहावी. भाई आली आणि नाही आली, आपण काम करायचं, स्वतः स्वावलंबी जीवन पाहिजे आपलं. नाही आली तर ठीक आहे, की आली तरी ठीक आहे. जरा काही गोष्टीने इकडनं झालं की मूड ऑफ. असला कसा मूड तो ऑफ होणारा? असं झालं बरं ठीक आहे, नाही आली ठीक आहे. कुठलीही गोष्ट ठीक आहे असं म्हणायला काय खर्च होतं? पण ते हातून असं काही उसळत असतं त्याला कारण मी कोणीतरी आहे, हा अहंकार जो आहे तो माणसाला नाचवत असतो. लक्षात घ्यायचं आपण कोण आहोत. माशी पाख पाखडी तव हे सरे. अहो आत्ता होती की हो गेले, काय झालं गेले. आणि मग कशाचा अहंकार, कशाचा मोठेपणा? रोज वर्तमानपत्रात अपघात छापून येतात, चांगले गेलेले वाटत गेले. इतकं नश्वर जीवन आहे आपलं. मग आहे त्या प्रत्येक मिनिटामध्ये आपण भगवंताचं कसं त्याच्याकडे जाऊ. उलट आपण म्हणतो अहो आम्ही देवाचं इतकं करतो, हे देवाचं करतात का देव आपलं करतो? विचार करा. आमच्याकडे ना आम्ही देवाचं सगळं करतो. म्हणजे काय करतो, गणपती आला की 21 मोदकाचा नैवेद्य दाखवतो, आपणच खातो, तो खातच नाही. देवी आली की रोज एक पक्वान्न करतो, आपणच खातो त्याच्या नावावर. तो जे करतो आहे तो आहे म्हणून आपण आहोत. तो मागतो का तरी आपल्याकडे काही? सूर्य इतका उगवतो, कधी तुम्ही बीट पाठवलं त्याने लाईटचं? ही लाईटची बिलं येतात डोळे फिरवतात अशी. त्यांनी कधी पाठवलं इतक्या वर्षामध्ये किंवा मी तुम्हाला प्रकाश आणि उष्णता दिली, माझं हे बिल इतकं, असं आलं कधी? सगळं फुकट, हवा फुकट, पाणी फुकट. पाण्याला आता काही पैसे पडतात वाटतं.
म्हणजे हे सगळं परमेश्वराने आपल्याकरता निर्माण केलं ना. आपण म्हणतो आम्ही देवाचं इतकं केलं. विचार, साधा विचार आहे करण्याजोगं, की इतकं तो सगळं करतोय, त्याचं स्मरण करायला सुद्धा नाही हो सारखी आठवण होत. एकदा सकाळी रामनाम घेतलं की मग संध्याकाळी जेव्हा कुठेतरी ठेच लागती तेव्हा मग हरे रामा रे का ठेच लागली म्हणून आठवण झाली. असं का? प्रत्येक घासाघासावर, प्रत्येक पावला पावलावर श्वास चाललाय त्याच्या शक्तीनं, डोळे उघडताय त्याच्या शक्तीनं, खातोय त्याच्या शक्तीनं, तो आहे म्हणून सगळं. त्याचं नुसतं स्मरण करायला आपल्याला काय अर्थ? म्हणून नारद भक्ती सूत्रात म्हटलंय तद विस्मरणे परम व्याकुलता. भगवंताचं विस्मरण झाला तर जीव कासावीस झाला पाहिजे. पाण्यात जर बुडवलं कोणी तर आपण जसं ते जीव घाबरा होतो तसं परमेश्वरचं स्मरण झालं नाही मला, जीव व्याकुळ झाला पाहिजे. होतो का आपला? नाम घेतानाच व्याकुळ होतो. आता घ्यायला पाहिजे. सांगितलं एक माळ ओढायची म्हणून, देवाची पूजा नाही जमलं नाही म्हटलं जाऊ दे आता 4 दिवस पूजाच केली नाही, 5-6 दिवस वेळच नाही, ऑफिसची वेळ झाली. उठायला काय होतं आधी जरा लवकर उठायचं नाही, मग घाई होती, मग ते तेवढं तसंच असं 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 केल्यासारखं करायचं, नाही तर नुसता नमस्कार मग आता जाताना करू तिकडे बघू आता काय होत. म्हणजे आपण सेल्फ सेंटर्ड इतके झालेलो आहोत की त्याच्या पलीकडे काही जग आहे, इतरांचा काही विचार आहे, भगवंताचं स्मरण आहे. त्यांनी आपल्याला हा सगळं जे धड दिलेलं आहे, पायाने चालतोय, हात काम करताय, डोळे पाहतायत, त्याचा उपयोग काही चांगल्या कार्यासाठी करणार आहे का? जेव्हा ते जातात ना तेव्हा आठवण होती की होतं तोवर आपण काय केलं, दुसऱ्यासाठी काय झिजलो आपण. आपल्याला कुणाशी काही कर्तव्य नाही, ब्लॉक सिस्टीम, दार बंद, शेजारी काय झालं तरी आपल्याला कळायला मार्ग नाही. हे काय माणसाचं जीवन नव्हे. मनुष्य कसा पाहिजे? सर्वांना प्रिय झाला पाहिजे, पैसे देऊन नव्हे, आपल्या वागण्याने. त्याला पारमार्थिक गुण पाहिजे. बाकीच्या गुणांनी तो मोठा होत नाही. पारमार्थिक गुण जे अखंड अंतकाळापर्यंत आपल्या सोबत असतात ते गुण मिळवायचं. त्याला श्री संपत्ती कुठली? दैवी संपत्ती मिळवायला सांगितलेलं आहे. गीतेने सांगितलंय ही संपत्ती. बाकीची संपत्ती काय? तुमच्याकडे लाख रुपये असले, बाकीच्या काय उपयोग? त्याच्यातले तुम्ही 2 रुपये काढून दिलेत तर उपयोग आहे. तुमच्याकडे लाख असले तरी तुमचे तुम्हाला. दुसऱ्याला जवळ त्याचा उपयोग नाही. तो म्हणे असा तुम्ही बंगल्यात राहत असाल, मला फुटपाथवर सुद्धा झोपायला जागा नाही. कशाचं महत्व आहे तुमचं? तुमच्या पुरतं. असं चालत नाहीये. नुसत्या पार्ट्या देऊन पॉप्युलॅरिटी मिळवणं, हा सगळे म्हणून आम्ही सिनेमाला गेलो, सगळे म्हणून खरेदी केले, हे काय ठीक आहे. परमार्थ म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप, व्यवस्थितपणा, वेळेचं भान, प्रत्येक मिनिट मोलाचं आहे. दुसऱ्यासाठी जीवन जगणं, आपलं तन मन धन आपल्या कामामध्ये व्यग्र राहणं त्या त्या वेळेला. त्याच्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यानाच्या वेळेला ध्यान, कप्पे बंद झाले पाहिजे. सकाळपासून रात्रीपर्यंत मिनिट टू मिनिट हिशोब पाहिजे की आपण काय केलं. नाही तर 2 तास इकडे गप्पा मारल्या, 3 तास तिकडे गप्पा मारल्या, उरलेला वेळ टीव्ही बघितला, काय मिळालं? पॅसिव्ह नको आहे. समाजाचं ऋण आहे, राष्ट्राचं ऋण आहे, आपल्याला फेडायला पाहिजे. आपल्या पुरतं जगतो म्हणून चालणार नाही. काही ना काही काम समाजासाठी करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे, आपलं काम करायला पाहिजे. आणि हे सगळं करणं माणसाला शक्य आहे, करायचं ठरवलं तर. आणि नाही जर ठरवलं तर आपलं कामही धड नाही, साधनाही नाही, दुसऱ्यासाठीही नाही, अद्वा तद्वा भविष्यती, सगळं आयुष्य फुकट गेलं. असं होता काम. ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी करायला पाहिजे. आणि ते करताना सुद्धा मी करतो असा भाव ठेवायचा नाही. हे देह मनोबुद्धी आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर देह मनोबुद्धी काम करते आहे. वीज आहे म्हणून फॅन दिवे चालतायत. वीज गेली सगळं बंद. तसं चैतन्य गेलं की सगळं बंद. मग करता कोण? चैतन्य का देह? दोन्ही एकत्र येतात तेव्हा काम होतं, कोणी करत नाही. म्हणून नेहमी जेव्हा मी असं केलं असं आपण म्हणतो तेव्हा विचार करावा, मी म्हणजे कोण? देह जड आहे, तो काही करत नाही. आत्म्याच्या चैतन्यावर तुमचा देह काम करतोय असं लक्षात ठेवायचं. आणि हे सारखं भान ठेवणं म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान म्हणजे काय? नुसतं सोम 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 असं म्हणून काही होत नाही. मी माणूस आहे, मी माणूस आहे असं सारखं म्हणत राहणार का? आपण माणसासारखं वागायचं,
कळलं पाहिजे की हा माणसासारखा वागतोय. लाताच मारत असला तर ते म्हणणार आहे बा माणूस दिसत नाही, हा लाता मारतोय, हा दुसरा कोणीतरी प्राणी दिसतोय. सांगायचं नाही, कारण मी बाई आहे, स्त्री आहे, मग स्त्रीसारखं वागायला पाहिजे. पुरुष आहे, पुरुषासारखं वागायला पाहिजे. म्हणून परमार्थाचं शिकवण म्हणजे बावळट, भोळसट, बुरसट, आळशी असं नव्हे. तेज शिकवण आहे. धैर्य पाहिजे, शौर्य पाहिजे. पण धैर्य पाहिजे, शौर्य पाहिजे म्हणजे त्याला लाठी घेऊन मारायला जायचं नाहीये. त्याच्याबरोबर सहनशीलता पाहिजे, क्षमा पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित येतात आणि ती व्यक्ती घडते, तेव्हा ते आयडियल पुरुष, आदर्श व्यक्ती. आणि गीतेने सांगितले ते आदर्श व्यक्ती बनणं. समाजाला नुसती व्याख्यानं देऊन चालणार नाही. एक एक व्यक्ती घडली पाहिजे आणि त्या व्यक्तीचा समाज झाला पाहिजे. नुसती व्याख्यानं देऊन काय होणार? पुस्तकं वाचून. आणि सुरुवात आपल्यापासून, माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे की माझं काय चुकतंय. दुसऱ्याने सांगायचं नाही, माझं काय चुकतंय ते बघायचं. आपण नेहमी दुसऱ्याचं काय चुकतंय ते सांगतो, तसं नको. माझं काय चुकतंय अंतर्मुखून पाहायचं, शांत ध्यानाला बसायचं, नामस्मरण करायचं, आपलं काम उत्तम करायचं आणि परमेश्वराला अर्पण करायचं. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कलिवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति. हरि पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर